नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. पिंपरी चिंचवड पोलिसांनी 4 आरोपींकडून मध्य प्रदेशातून आणलेली 4 देशी कट्टे आणि 10 जिवंत काडतुसं जप्त करत कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसाच्या गुन्हे शाखा 2च्या पोलीस पथकानं सांगवी भागात सापळा रचून 4 आरोपींकडून 4 देशी कट्टे आणि 10 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. हरीश काका भिंगारे, गणेश बाळासाहेब कोतवाल, शुभम जगन्नाथ पोखरकर आणि अरविंद अशोक कांबळे असं या 4 आरोपींची नावं आहेत. आरोपी हरीश काका भिंगारे याची मुळशी तालुक्यातील उरवडे आंबेगाव या ठिकाणी शेती असून शेतीच्या वादातून त्यांचं स्थानिक शेतकऱ्यांशी भांडण झालं होतं. त्यामुळे त्यांनी इतर शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याकरता मध्य प्रदेशाच्या सीमा भागातून देशी कट्टे आणि जिवंत काडतुसं आणली होती, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. आमच्या गुन्हे शाखा युनिट 2 यांच्या अधिकारी आणि अंमलदार यांना बातमी मिळाली होती की काही संशयितांनी बेकायदेशीररित्या पिस्टल खरेदी केलेली आहेत आणि त्याची सदरची माहिती मिळाल्यानंतर बातमीवरून 2 जणांना ताब्यात घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये हरीश भिंगारे राहणार औंध रोड आंबेडनगर चंद्रमणी संघ पुणे आणि गणेश बाळासाहेब कोतवाल वय 30 नवी सांगवी या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून 2 पिस्टल आणि 5 राऊंड मिळालेले होते. अधिक तपासामध्ये त्यांच्याकडे आणखी 2 पिस्टल म्हणजे एकूण 4 पिस्टल आणि टोटल 10 राऊंड त्यांनी मध्य प्रदेशातून आणल्याचं निष्पन्न झालेलं होतं आणि त्यातील 2 पिस्टल आणि 6 राऊंड हे त्यांचे मित्र यांच्या दिलेले होते. सदर जे 2 मित्र आहेत त्यांनाही शुभम पोखरकर व अरविंद कांबळे म्हणून जे 2 त्यांचे मित्र होते, साथीदार होते, त्यांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि असे 4कडून मिळून 4 पिस्टल आणि 10 राऊंड जप्त केलेले आहेत. आणि सदरचे त्यांचा जो हेतू होता, ह्याच्यातला जो मुख्य आरोपी आहे हरीश भिंगारे, याची मुळशी तालुक्यामध्ये जमीन आहे आणि जमिनीचा वाद होता. वादावरून त्यांना अशी स्वतःची भीती होती आणि स्वतःच्या सेल्फ डिफेन्ससाठी स्वसंरक्षणासाठी त्यांनी सदरची हत्यारे आणलेली होती असं तपासात निष्पन्न झालेलं आहे. आत्तापर्यंतच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि ह्या 4घांनाही अटक करण्यात आलेलं आहे आणि पुढील तपास युनिट 2चे आमचे PI जितेंद्र कदम करीत आहेत. आतापर्यंतच्या तपासामध्ये यांच्यावर काही आरोप काही गुन्हे वगैरे आहेत, काही तपासात याच्या आधीचे काही त्यांच्यावर गुन्हे आहेत का, सराईत गुन्हे आहेत का, रेकॉर्डवर गुन्हे वगैरे आहेत काय? याच्यामधील अरविंद कांबळे म्हणून जो एक आरोपी आहे त्याच्यावरती जुना 324चा गुन्हा आहे, 10 वर्षापूर्वीचा, असं चौकशीत निष्पन्न झालेलं आहे. त्याची खातिरजमा आमच्या युनिटचे 2चे अधिकारी करीत आहेत. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण साताऱ्यातील शाळेत पूर्ण झालं. पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शाळा नेमकी कशी होती, याबाबतचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थात भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी आंबेडकर हे ब्रिटिश लष्करामध्ये सुभेदार या पदावर नोकरी करत होते. नोकरीवर असताना त्यांची बदली ही साताऱ्यातील सदर बाजार या ठिकाणी 1900 मध्ये झाली. यावेळी रामजी आंबेडकर हे आपल्या कुटुंबियासमवेत साताऱ्यातील लष्करी कॅम्पमध्ये राहायला आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी आंबेडकर अत्यंत शिस्तप्रिय आणि शिक्षणप्रिय होते. आपला मुलगा भीमराव आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला शाळा प्रवेश 7 नोव्हेंबर 1900 रोजी साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल या ठिकाणी करण्यात आला. त्यावेळेस त्या शाळेचे तेव्हाचे नाव गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम स्कूल म्हणजेच आत्ताचे प्रतापसिंह हायस्कूल असे आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 1ली ते 4थीपर्यंत शिक्षण याच शाळेत झाल्याची नोंद शाळेच्या रजिस्टरमध्ये आहे. शाळेच्या रजिस्टरच्या 4थ्या क्रमांकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख भीमराव रामजी आंबेडकर असा करण्यात आला आहे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे 7वे वंशज श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी सन 1820 मध्ये खाजगी पाठशाळेच्या स्वरूपात स्थापन केली. तत्कालीन परिस्थितीमध्ये या शाळेमध्ये संस्कृत, पर्शियन, फारसी या भाषांचं शिक्षण दिलं जायचं आणि सन 1851 मध्ये या शाळेला तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नमेंटची अधिकृत मान्यता मिळाली. म्हणून या शाळेची स्थापना 1851 ही संबोधली जाते. अशा या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 रोजी प्रवेश घेतला. त्यावेळेस त्या शाळेचं नाव होतं सातारा एलिमेंटरी स्कूल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900ला प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी 4 वर्षे या ठिकाणी शिक्षण घेतलं. माणसाच्या जीवनातील जे प्राथमिक शिक्षण असतं ते सर्वात महत्त्वाचं आणि त्याच्या भावी विकासाची दिशा दर्शवणारं प्राथमिक शिक्षण असतं. आणि हे प्राथमिक शिक्षण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इथे पूर्ण केलं. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई येथे गेले आणि त्यानंतर त्यांनी अनेक मोठमोठ्या पदव्या प्राप्त केल्या. परदेशातून डॉक्टरेट मिळवली, कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी भारताची राज्यघटना लिहिली गेली त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. भारतीय राज्यघटना निर्माण करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता. पुणेकरांना जुनी दुर्मिळ टपाल तिकीटं, स्टॅम्प पेपर्स पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकार संचार मंत्रालय आणि पुणे विभाग पोस्ट डिपार्टमेंट यांच्या वतीनं आयोजित पुणे पेक्स 2023 या प्रदर्शनात पुणेकरांना हा दुर्मिळ खजिना पाहता येणार आहे. या प्रदर्शनात विविध लोकांनी छंद म्हणून जमवलेली असंख्य दुर्मिळ तिकीटं, परदेशातील टपाल तिकीटं, संस्थानाच्या काळातील स्टॅम्प पेपर इत्यादींचा दुर्मिळ संग्रह पाहता येणार आहे. या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. सर्व वयोगटातील पुणेकर नागरिक, शालेय विद्यार्थी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन पोस्ट मास्टर जनरल पुणे रिजन RK जायभाय, संचालक पोस्टल सर्व्हिसेस पुणे रिजन सिमरन कौर यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन उद्या 7 डिसेंबरपर्यंत पाहता येणार आहे. As all of you know, Department of Post organizes philately exhibitions from time to time. Generally, they are state level, district level, national level, also international level philatelic exhibitions. So this is kind of a platform on the basis of which we are able to interact with different functionaries, both from the government as well as the private sector. It offers a very good interactive platform. But I would like to present to you a picture of the post office. So there is an image of the post office which was once upon a time a very what I would say, that's imprinted into the minds of people, especially the older generation, that it is an old kind of a structure. But I would like to bring to you a digitally transformed post office. I'll just give you a brief update on what is happening in India Post and what is the digitally transformed India Post doing for its citizens and how we are being socially relevant. फिलाटेलीची जी हॉबी आहे तिला छंदांचा राजा किंवा राजांचा छंद असं म्हटलं जातं. परंतु चांडक साहेबांनी जसं सांगितलं तशी ही हॉबी फक्त लहानपणापर्यंत न राहता ही जर पॅशन म्हणून पुढे डेव्हलप करता आली तर ती आपण करण्याचा प्रयत्न करावा असं या मुलांना मी या निमित्ताने नक्कीच सांगेन. पोस्टेज स्टॅम्प्स जे आहेत आपल्या देशाचा एक प्रकारचा आरसा असतो.
बाकीचे देश या स्टॅम्प्सच्या मधून आपला देश समजून घेण्याचा प्रयत्न करतात. इथलं हेरिटेज किंवा इथलं जे कल्चर आहे, संस्कृती आहे, ती समजून घेण्याचा त्यातून प्रयत्न करतात. आणि अशी जी आपण फिलाटेलिक एक्झिबिशन करतो, डिस्ट्रिक्ट लेवल असेल, स्टेट लेवल असेल, नॅशनल लेवल असेल, तर ही जे फिलाटेलिक एक्झिबिशन्स आहेत, यातून हे स्टॅम्प्स एक प्रकारे व्यवस्थित त्यांची मांडणी केली जाते आणि एका थीममध्ये ते बसवले जातात, जेणेकरून त्यातून जे ज्ञान आपल्याला किंवा जी क्रिएटिव्हिटी आपल्याला दाखवायची आहे ती दाखवल्या जाते. तर या ठिकाणी इन्व्हायटी कलेक्शन पण आहे आपल्याकडे. आणि इन्व्हायटी म्हणजे जे रिनॉन्ड फिलाटेलिस्ट आहेत त्यांनी अगदी सांगली स्टेट, मिरज स्टेट असतानापासूनचे जे कलेक्शन या ठिकाणी ठेवलेले आहेत ते आपण बघू शकतो. त्यानंतर जे कॉम्पिटिशन क्लास आहे, जिथे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत, मग ते युज्ड स्टॅम्प्स असतील, एरो फिलाटेली असेल, पोस्टल हिस्ट्री असेल, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीचेही या ठिकाणी एक्झिबिट्स आहेत. एक्झिबिशनमध्ये भाग घेतलेला आहे. माझ्या एक्झिबिशनची थीम आहे इंडिया स्ट्रगल फॉर फ्रीडम. त्याच्यामध्ये 1983 पासूनचे स्टॅम्प्स आहे त्याच्यामध्ये. तेव्हा आपण भारत सरकारने जे लोकांच्या फ्रीडम स्ट्रगलमध्ये भाग घेतला पण त्यांना पूर्ण प्रसिद्धी मिळाली नाही, त्यांना जास्त प्रसिद्धी मिळावी याच्यासाठी आहे. याच्यात प्रॉमिनंटली आहेत हेमू कलानी, वासुदेव बळवंत फडके, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, भगत मंगल पांडे, त्याचबरोबर चंद्रशेखर आझाद, असे सगळे जे आपले फ्रीडम फायटर होते. माझं नाव अशोक पल्लार देसाई. मी लहानपणापासून शाळेत असल्यापासून तिकीटं गोळा करत होतो. प्रत्येक गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये जायचं आणि त्यांच्या ऑफिसचं जे एन्व्हलप पडलेली असायची ते गोळा करून आणायचं. त्याप्रमाणे मी करत होतो. गेली 75 वर्ष मी कलेक्ट करतो आहे. आणि हे माझं कलेक्शन थिमॅटिक म्हणजे एका विषयाविषयी जी तिकीट आहेत ती एकत्रित करून घेऊन त्याला 1-2-3 वाक्यामध्ये माहिती वगैरे दिली जात होती. आता हे रामायणाची तिकीट इश्यू झाली आहेत. हा रामाच्या वनवासाचा मार्ग आहे. हे त्याप्रमाणे स्कल्पचरल म्हणजे आर्किटेक्चरल तिकीट म्हणजे मूर्ती ज्या आहेत भारताच्या त्यांची तिकीटं जी इश्यू झाली ती एकत्रित करून घेतली. मी गेली 55-60 वर्ष स्टॅम्प कलेक्शन करतो आहे. माझ्या स्टॅम्पचा आत्ता जो विषय आहे हा फिस्कल स्टॅम्प म्हणजे रेव्हेन्यू स्टॅम्प ज्याला म्हणतो, महसुलीचे स्टॅम्प, त्याच्या संस्थानांच्या स्टॅम्पवरती असलेलं गणपतीचं चित्र. भारत हा सेक्युलर कंट्री आहे, पण सेक्युलर कंट्री असून देखील ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांनी प्रत्येक संस्थानाला जे काही अधिकार दिले त्यामध्ये सांगलीच्या संस्थानांना, पटवर्धनांना अधिकार फक्त रेव्हेन्यू स्टॅम्प, कोर्ट फी स्टॅम्प्स आणि कोर्ट स्टॅम्प पेपर्सची परवानगी दिली छापायची. त्याच्यामधून त्यांनी त्यांचा महसूल कमवायचा आणि त्यांचा राज्य खर्च चालवायचा. त्यामध्ये हे जे आहे हे पटवर्धन फॅमिलीचं सांगली संस्थानाचं आहे. या प्रत्येक स्टॅम्पवरती गणपती विशेष आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत देशपांडे यांनी. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67वा महापरिनिर्वाण दिन आणि या निमित्तानं पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आज सकाळपासूनच हजारो भीम अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मुंबईतील चैत्यभूमीवर ज्याप्रमाणे गर्दी आपल्याला पाहायला मिळते अगदी तशीच गर्दी आपल्याला पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये असणारा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अश्वारूढ पुतळा जो आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर दीनदलितांचे नेते, आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख आहे. भारतीय अर्थशास्त्रज्ञ, त्याबरोबर एक उत्तम राजकारणी, तत्त्वज्ञ, भारतीय न्यायशास्त्रज्ञ अशी अनेक विशेषणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासमोर लावता येतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यसभेचं प्रतिनिधित्व देखील 1952 ते 1956 या कार्यकाळामध्ये केलं. सोबतच 15 ऑगस्ट 1947 ते 6 ऑक्टोबर 1951पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा मंत्री म्हणून देखील काम केल्याचं पाहायला मिळालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र या विषयात PhD देखील मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये
मुखनायक असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुखनायक आणि बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत अशी नियतकालिका जी आहेत ती देखील सुरू केली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1990मध्ये त्यांच्या कार्यानिमित्तानं मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जो आहे तो देखील प्रदान करण्यात आला होता. एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य जे आहे ते समाजाला प्रेरक असं कार्य आहे आणि त्यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी जे आहेत ते या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अश्वारूढ पुतळा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुणे स्टेशनच्या परिसरामध्ये आहे त्या ठिकाणी आपल्याला मोठी गर्दी पाहायला मिळते. अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नमस्कार. राज्यामधील हवामानाचा अंदाज व इशारा अशा प्रकारे असेल. बंगालच्या उपसागरावर असलेल्या मिचॉंग चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे व ते ईशान्य तेलंगणावर स्थित आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण वाढले आहे. पुढील 48 तासात राज्यामध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील. त्यामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता नाही. तसेच तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 8 तारखेनंतर राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 8 व 9 तारखेला ढगाळ वातावरण कमी होऊन किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. 10 तारखेनंतर आग्नेय दिशेकडून येणाऱ्या वाऱ्याबरोबर राज्यामधील आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यासहित दक्षिण मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट होणार नाही. पुणे व आसपासच्या परिसरात पुढील 3 दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील व सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. वेदर अपडेटसाठी कृपया आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या. धन्यवाद. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वो एक ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. सांगा ना. हे कोण आहे कॅमेरा? इकडे समोर
पण हा पुतळा त्यांना प्रदान करत आहोत. चहल साहेबांच्या हस्ते आपण हा पुतळा त्यांना प्रदान करत आहोत. माजी खासदार, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे माननीय डॉक्टर नरेंद्र जाधव साहेबांना मी विनंती करते की आपण इथे मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब. आदरणीय गव्हर्नर महोदय श्री रमेश बैस, माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, इतर मान्यवर बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा जय भीम. हेलो उतरली कोटी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, असं ज्यांच्याबद्दल अत्यंत सार्थपणे म्हटलं जातं त्या परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं त्यांना त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. या महामानवाच्या स्मृतीचा जागर करण्यासाठी दर 6 डिसेंबरला इथे प्रचंड जनसागर उसळून येतो. ती संख्या 10 ते 20 लाखापर्यंत आता जाऊन पोहोचलेली आहे. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की जगाच्या पाठीवर असं दुसरं उदाहरण नाही. एका व्यक्तीचा स्मृती जागर करण्यासाठी 20 लाख लोकांनी एकत्र यावं. नुसतं महाराष्ट्रातूनच नाही तर अख्ख्या देशातून आणि जगभरातून लोकांनी यावं. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या स्मृतीचा जागर करण्यासाठी ही विलक्षण गोष्ट आहे. जगाच्या पाठीवर याचं दुसरं उदाहरण सापडणार नाही. याचं कारण काय? याचं कारण आपण शोधत गेलो तर आपल्या लक्षात येतं की आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला असला रोजी सुट्टी जाहीर करण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याबद्दल
मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री या दोघांचंही, तिघांचंही अगदी मनपूर्वक अभिनंदन करतो. सगळ्या समस्त दलित जनतेच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम. सुषमाताई अंधारे याही इथे उपस्थित झालेले आहेत. आशिष राणे रिपब्लिकन सेनेचे सदस्यही इथे उपस्थित झालेले आहेत. यानंतर संजय बनसोडे साहेबांना मी विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. नामदार संजय बनसोडे, क्रीडा विभाग, युवक कल्याण, बंदरे, महाराष्ट्र राज्य. आपला सर्वांना 24 तास प्रेरणा देणारे प्रज्ञासूर्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज महापरिनिर्वाण दिन. त्या निमित्त सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी मी करतो. या निमित्ताने अभिजित व्यासपीठावर उपस्थित माननीय राज्यपाल महोदय, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे प्रेरणास्थान आदरणीय राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, मुंबईचे पालकमंत्री दीपकजी केसरकर साहेब, मंगलप्रभात लोढा साहेब, नरेंद्रजी जाधव साहेब, खासदार राहुलजी शेवाळे साहेब, आशिष शेलार साहेब, प्रवीणजी दरेकर साहेब, समीरजी भुजबळ साहेब, सदा सरवणकरजी, समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी, नागशेनजी कांबळे असतील, श्रीजी चिखलीकर असतील, सुनील मगरे असतील, श्रीमती मीनाक्षी कांबळे, सुभाषजी भारत, महानगरपालिकेचे सर्व आयुक्त एकबार सिंहजी चहल आणि सर्व त्यांची टीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्याचा हा दिन. बाबासाहेब यांचं नाव घेतलं तरी अंगात अनंत ऊर्जा निर्माण होतात. बाबासाहेब म्हणजे आमचा श्वास. आमचे आजचे समाजकारण, राजकारण आणि आमचे जीवनच आंबेडकरमय होऊन गेले आहे. जीवनाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांचे आदर्श घेऊनच पुढे वाटचाल करावी लागते. मित्रांनो, आताच नरेंद्र जाधव साहेबांनी सांगितलं की 6 डिसेंबरला तमाम आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांची आणि भीमसैनिकांची अनुयायांची एक मागणी होती की 6 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी त्या ठिकाणी जाहीर केली पाहिजे. आणि ही गोष्ट माननीय मुख्यमंत्री आणि 2 कर्तबगार उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घेतली. त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सर्वांना आश्वासित केलं की पुढच्या वर्षीची सार्वजनिक सुट्टी या ठिकाणी आम्ही जाहीर करू. म्हणून आज मी खास करून मुख्यमंत्र्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी आज मुंबई आणि मुंबई उपनगर येथे सार्वजनिक सुट्टी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करू इच्छितो की संबंध राज्यातून भीमसैनिक बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा सर्व वर्ग या ठिकाणी लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतो. म्हणून ही सुट्टी आता पुढच्या वर्षी संबंध महाराष्ट्रामध्ये द्यावी अशी माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मी विनंती या ठिकाणी करतो. खरं तर आज लाखोच्या संख्येनं भीमसैनिक यावर्षी चैत्यभूमीवरती आलेले आहेत. त्याचं कारण की इंदू मिलवरती जागतिक दर्जाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी होतोय. जवळजवळ 60% त्या ठिकाणी पूर्ण काम झालेलं आहे आणि थोडासा उशीर झाला. त्याचं कारण बाबासाहेबांचा अगोदरचा पुतळा 250 फूट त्या ठिकाणी होता, पण मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की तो पुतळा कसल्याही परिस्थितीमध्ये 350 फुटाचा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. त्याबद्दल सुद्धा मी राज्याचे तिन्ही कर्तबगार नेत्यांचे मी त्या ठिकाणी आभार मानतो. खरं तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ कॉलेज त्या ठिकाणी उभा केलं आणि शिक्षण दान देण्याचं काम त्या ठिकाणी त्या
शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं, त्याला सुद्धा प्रचंड मोठा निधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आज आपण 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथे शौर्य दिन आपण त्या ठिकाणी साजरा करतो. ते सुद्धा माननीय अजितदादा पवार साहेबांनी 1 जानेवारी हे तिथं शासकीय कार्यक्रम करण्याचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेतला. त्याबद्दल मी माननीय अजितदादा पवार साहेबांचं सुद्धा त्या ठिकाणी मी मनपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सर्व जनतेची त्या ठिकाणची इच्छा आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये भीमा कोरेगाव असेल, रत्नागिरीमध्ये आंबेवडे गाव जे बाबासाहेबांचं गाव आहे तिथं सुद्धा पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन तिथं सुद्धा एक चांगलं स्मारक त्या ठिकाणी व्हावा असं सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची त्या ठिकाणी मागणी आहे. एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि आज CM साहेबांच्या वतीनं गेल्या वर्षीपासून खरं तर संबंध देशातून राज्यातून लाखो बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो जनता त्या ठिकाणी येत आहे. तिथं अन्नदान करण्याचं काम सुद्धा CM साहेबांच्या टीमतर्फे त्या ठिकाणी करण्यात येत आहे. त्याबद्दल सुद्धा मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना आजच्या दिनी विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो. जय भीम. शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री मुंबई शहर सन्माननीय दीपक केसरकर साहेबांना मी विनंती करते की बाबासाहेबांचे विचार या विचारांशी आपलं मनोगत इथे आपण व्यक्त करावे. सन्माननीय दीपक केसरकर. आदरणीय राज्यपाल महोदय, आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सर्व मान्यवर, महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. सर्व मान्यवर या ठिकाणी अभिवादन करायचं आहे. त्याच्यामुळे एकच गोष्ट आपल्याला सांगतो की बाबासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी जे जे करावं लागतं ते सर्व करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे. या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेबांनी विनंती केलेली होती की बौद्ध पंचायत समितीचं जे कार्यालय, त्या बौद्ध पंचायत समितीची स्थापना आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली होती आणि त्या इमारतीचं काम अपूर्ण होतं. मला सांगायला अतिशय आनंद होतो की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी यासाठी 25 कोटी रुपयाची रक्कम ही मंजूर केलेली आहे आणि यावर्षीच हे काम पूर्ण होईल याची मला खात्री आहे. आपल्या अनेकांची अशी अपेक्षा आहे की या ठिकाणून थेट बाबासाहेबांचं जे स्मारक होतं त्या ठिकाणी थेट जाण्याची व्यवस्था होईल. आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी झाली. त्या संदर्भातील टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. राज्यातील मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे. उद्यापासून अर्थात 7 डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळतंय. 5 मे 2021ला 5 जणांच्या घटनापीठाने मराठा आरक्षण अवैध ठरवल्यानंतर राज्य सरकारकडून जी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली त्या क्युरेटिव्ह पिटिशनवर आज सुनावणी होतीये. ही पहिलीच सुनावणी आहे. राज्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची मागणीसाठी पुन्हा उपोषणास्त्र किंवा आंदोलनास्त्र उगारल्यानंतर या सुनावणीला विशेष असं महत्त्व प्राप्त होतं आहे. आणि याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि या लाईव्हमध्ये माझ्यासोबत चर्चेसाठी सहभागी झाला आहे माझा प्रतिनिधी राजरत्न जोंधळे. राजरत्न, क्युरेटिव्ह पिटिशनवर ही पहिलीच सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडते. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर आज होणाऱ्या या सुनावणीला विशेष असं महत्त्व प्राप्त झालं आहे. संकेत, आपण बघितलं की ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनामुळे पहिल्यांदा ज्यावेळी आंदोलन केलं त्यावेळी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज झाला. त्यानंतर कुठेतरी सरकारवरती दबाव वाढत होता की मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत होते. पण त्यांची पहिली मागणी त्यावेळी ही होती की
निजामाच्या आंध्र प्रदेशमध्ये जी निजामांची राजवट होती त्या निजामाच्या राजवटीमध्ये मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आहेत, मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करून त्यांना आरक्षण देण्यात यावं अशी त्यांची पहिली मागणी होती. पण ज्या प्रकारे त्यांना महाराष्ट्रभरातून जो प्रतिसाद मिळत गेला, जो पाठिंबा मिळत गेला, त्यानंतर त्यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं यासाठी दुसरी मागणी पुढे केली. कालांतराने त्या संदर्भामध्ये पहिल्यांदा जी राज्य शासनाकडून जी आहे ती संदीप शिंदे समिती नेमण्यात आली होती. संदीप शिंदे समितीचं पहिलं जे कार्यक्षेत्र होतं ते मराठवाड्यापुरतं सीमित होतं, पण त्यानंतर जे आहे ते कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र करण्यात आलं आणि आत्ता जे आपण पाहतोय की मराठा समाजाच्या ज्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. आणि मागच्याच महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये आपण बघितलं तर त्या शिंदे समितीचा जो प्राथमिक अहवाल आहे तो राज्य शासनाने स्वीकारला आणि महाराष्ट्रभर ज्यांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात येते. दुसरी बाब आपण या ठिकाणी बघितली संकेत, तर ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं लोन जे वाढत होतं, जी तीव्रता वाढत होती, त्यामुळे कुठेतरी सरकारवरती दबाव वाढत होता. आणि जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं झालं तर सर्वात आधी तुम्हाला जे आरक्षणाचे बेसिक निकष आहेत, जे प्राथमिक निकष आहेत ते पूर्ण करणं गरजेचं असतं. सर्वात आधी मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास आहे का हे पडताळणं फार गरजेचं आहे. सामाजिकदृष्ट्या मागास आहे कोण ठरवतं किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे कोण ठरवतं? राज्य मागासवर्गीय आयोग ठरवतं. याच अनुषंगाने आपण बघितलं असेल तर ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी 2013मध्ये नारायण राणे समिती नेमली. नारायण राणे समितीने त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यानंतर पुढे जाऊन मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याची त्यांनी मान्य केलं. त्यानंतर त्यांनी वटहुकूम काढून जे आहे ते आरक्षण दिलं, परंतु या आरक्षणाला जे आहे उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करण्यात आलं संकेत आणि कुठेतरी या आरक्षणाला स्टे आला. पण त्यानंतरच्या काळामध्ये आपण बघितलं तर कोपर्डीची बलात्काराची घटना घडली. त्यानंतर महाराष्ट्रभर मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले, मूक मोर्चे जे निघाले आणि त्यानंतर परत एकदा मराठा आरक्षणाची मागणी ही पुढे आल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं संकेत. पण आत्ता आपण बघितलं तर ज्या प्रकारे हे त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी जी आहे सुरुवातीला मस्के समिती असेल, मस्के समिती नेमली, त्यानंतर ती समिती पुढे गायकवाड समिती झाली. गायकवाड समितीने जे आहे की सांगितलं की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास दिसतोय, त्यामुळे त्यांना आरक्षण देण्यात यावं यासाठी त्यांनी 16% आरक्षण देता येऊ शकतं असं राज्य सरकारला सांगितलं. आणि त्यानंतर राज्य सरकारने जे आहे ते विधानसभेमध्ये ठराव संमत करून त्याचा कायदा केला. पण तो कायदा पुढे हायकोर्टामध्ये गेला. हायकोर्टाने सांगितलं की आपण मराठा समाजाला 12% आरक्षण देऊ शकतो असं सांगण्यात आलं. परंतु हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं. जयश्री पाटील यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टाने मे 2021मध्ये मराठा समाजाला दिले गेलेलं आरक्षण हे रद्द ठरवलं. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने पुन्हा एकदा पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली, पण पुनर्विचार याचिका सुद्धा फेटाळण्यात आली. त्यानंतर सरकार पुढे आता फक्त एकच पर्याय शिल्लक होता, तो म्हणजे क्युरेटी पिटिशन. क्युरेटी पिटिशन पुढं सरकार पुढे शिल्लक होतं आणि त्यानुसार सरकारने जे आहे मनोज जरांगे पाटीलचं जे आंदोलनाचं जे वाढतं लोन आहे, वाढता प्रभाव आहे, त्यामुळे कुठेतरी क्युरेटी पिटिशन आता सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्याची आज जी आहे ती पहिली सुनावणी पार पडणार आहे. संकेत, दुसरी एक गोष्ट बघितली तर आपण कायद्याच्या भाषेमध्ये बघितलं तर सर्वात आधी आपण एक साधारण याचिका दाखल करतो. साधारण याचिकेचा ज्यावेळी निकाल येतो, निकाला जर आपण एखादा आशील जो आहे तो निकालावरून समाधानी नसेल तर त्याला पुढं पुनर्विचार याचिका जी आहे ती आपण दाखल करत असतो. पण पुनर्याचिका दाखल केल्याच्या नंतर त्याच्या विरोधात निकाल गेल्याच्या नंतर त्याच्यापुढे एकच ऑप्शन उरतो, तो म्हणजे क्युरेटिव पिटिशन. आणि क्युरेटिव पिटिशनमध्ये ज्या त्रुटी आहेत, म्हणजे न्यायालयाच्या भाषेमध्ये सांगितलं तर एक गोष्ट सांगण्यात आहे की सर्वांना जो आहे ते नैसर्गिक न्याय मिळाला पाहिजे, कोणीही न्यायापासून वंचित राहिला नाही पाहिजे, त्यासाठी ही तरतूद आहे. आणि आता मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ज्याही काही त्रुटी असतील त्या राज्य सरकारला ज्या आहेत क्युरेटिव पिटिशनच्या माध्यमातून पूर्ण करणं गरजेचं आहे. संकेत, राजरत्न, जर आपण पाहिलं तू ज्याप्रमाणे क्युरेटिव्ह पिटिशनबद्दलची माहिती दिलीस की पुनर्विचार याचिका किंवा सगळे पर्याय संपल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून क्युरेटिव्ह पिटिशनकडे पाहिलं जातं. मात्र क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीत आणखी एक गोष्ट आपण आपल्या प्रेक्षकांना सांगितली पाहिजे की क्युरेटिव्ह पिटिशन ही संविधानिक तरतूद नसून ती ज्युडिशरी पद्धतीची पद्धत आहे. कारण 2002मध्ये रूपा अशोक होरा या केसमध्ये पहिल्यांदा क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती दाखल करण्यात आली होती. क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भोपाळ गॅस दुर्घटनेची एकमेव केस वगळता किंवा असे 1-2 अपवाद वगळता क्युरेटिव्ह पिटिशनवर फार सिरियसली आत्तापर्यंत तरी किंवा आजपर्यंत विचार झाल्याचा पाहायला मिळालं नाही. मराठा आरक्षणाची गांभीर्य लक्षात घेता किंवा मुळातच मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सरकारसाठी आणि संपूर्ण आता देशासाठी म्हटलं तरी एक सेन्सिटिव्ह असा मुद्दा झालेला आहे. संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा
प्रताप पाटील चिखलीकर असतील, प्रियांका चतुर्वेदी असतील किंवा सुप्रिया सुळे असतील यांनी याबाबत मराठा आरक्षणाबाबतची मागणी केलेली आहे. आज क्युरेटिव्ह पिटिशनच्या दरम्यान काय निर्णय होऊ शकतो असं तुला वाटतं? शक्यतो आपण बघितलं संकेत की ज्यावेळेस पुनर्विचार याचिका फेटाळल्या जाते आणि जास्त करून आपण बघतोय की ज्यांना मृत्यूदंडाची किंवा फाशीची शिक्षा होते अशांकडून जे आहे ते क्युरेटिव्ह पिटिशन मोठ्या प्रमाणामध्ये दाखल होतात. त्यानंतर कुठंतरी जे आहे त्याला न्याय मिळतो किंवा त्या फेटाळल्या जातात. पण आता मॅक्सिमम आपण असं बघतो की क्युरेटिव्ह पिटिशन या जास्तीत जास्त प्रमाणात या फेटाळल्या गेलेल्या आहे. ज्या प्रकारे तू आता सांगितलं की भोपाळ दुर्घटनेमध्ये जे आहे किंवा ती रुपा हुरा केस जे सांगितलं त्यावेळेस 2002 मध्ये क्युरेटिव्ह पिटिशनला सुरुवात करण्यात आली. मेन बेसिकली आपण बघितलं तर संकेत, तर त्यामुळे आता ही कितपत जे सुप्रीम कोर्ट आहे कितपत ही गोष्ट गांभीर्यानं घेतं किंवा राज्य सरकार कोणते पुरावे सादर करतात त्या दृष्टिकोनावरती सुद्धा या क्युरेटिव्ह पिटिशनचं भवितव्य जे आहे ते अवलंबून आहे. कारण संकेत, ज्या राज्य सरकारने ज्या गोष्टी कोर्टाच्या निदर्शनास आणखी आणून दिलेल्या नाहीत, ज्यामुळे असे काही सरकारकडे पुरावे आहेत का की जेणेकरून मराठा समाजाचं मागासलेपण आहे, मराठा समाज खूप मागास आहे किंवा रेअर अशी केस आहे मराठा समाजाबाबतीत, असे काही सरकारकडे पुरावे आहेत का? जेव्हा ते पुरावे सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये सादर केल्याच्या नंतर कुठेतरी पॉझिटिव्ह विचार होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून. असं असेल तर क्युरेटिव्ह पिटिशन पुढे जाईल किंवा असे जर सरकारकडे पुरावे नसतील तर कुठेतरी क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीमध्ये सरकार वेगळाही विचार करू शकतं. संकेत, राजरत्न, जर आपण पाहिलं तर इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार ही जी केस आहे त्या केसनंतर आरक्षणावर मर्यादा आली. 50% आरक्षणाची मर्यादा जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने घातल्याचं पाहायला मिळालं. एक स्टॅम्प जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्यावर दिल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रामधली जर आपण आरक्षणाबाबतीतली स्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये 52% अगोदरचं आरक्षण होतं, EWSचं 10%, असं 62% आरक्षण आहे. मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं वेगळ्या कोट्यातून तर आरक्षणाची मर्यादा आणखी वाढण्याची शक्यता जी आहे आणि हाच मुद्दा लक्षात घेऊन गुणरत्न सदावर्ते असतील किंवा जयश्री पाटील असतील यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्याचं पाहायला मिळालं. आणि 5 मे 2021ला याच मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण अवैध ठरवल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. महाराष्ट्र सरकार विरुद्ध जयश्री पाटील आणि विनोद पाटील विरुद्ध जयश्री पाटील अशी ज्या 2 केसवर आज सुनावणी होणार आहे क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून, तर आता राज्य सरकार पुढे कोणते पर्याय उपलब्ध आहेत? जर सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन जर फेटाळली तर राज्य सरकार काय निर्णय घेऊ शकते किंवा राज्य सरकार पुढे आता कोणता पर्याय शिल्लक आहे का? संकेत, आपण बघितलं तर क्युरेटिव्ह पिटिशन जर सुप्रीम कोर्टाने फेटाळली तर सरकार पुढे खूप मोठी अडचण होणार आहे. कारण ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढते आहे, आंदोलन आता मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरची सरकारला डेडलाईन दिलेली आहे आणि ते ह्या भाषेमध्ये सांगतात की आम्ही मराठा समाजाला आम्ही आरक्षण मिळवून घेणारच आहोत, त्यासाठी सरकारने आम्हाला शब्द दिलेला आहे. आणि आपण दुसरी गोष्ट बघितलं तर संकेत, संविधानिक तरतुदीनुसार मराठा समाज हा मागास ठरणं गरजेचं आहे. आणि आपण आता राज्य मागासवर्गीय आयोगाची जर स्थिती बघितली त्यातल्या 4 सदस्यांनी जे आहे ते संकेत राजीनामे दिलेले आहेत. तर आता ह्या उरणाऱ्या जो काळ आहे त्याच्यामध्ये 15-1 दिवसामध्ये सरकार कोणत्या अशा उपाययोजना करणार आहे जेणेकरून मराठा समाज हा मागास कोणत्या बेसिसवरती ठरवणार आहे? कारण राज्य मागासवर्गीय आयोगामधले जर सदस्यच राजीनामा देणार असतील तर त्यांचं मागासले पण कसं सिद्ध होणार, ही सुद्धा फार मोठा आणि कळीचा मुद्दा असणार आहे संकेत. कारण आपण बघतोय की त्याच प्रकारे दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांचं जे आक्रमक भाषण होतं, मनोज जरांगे पाटील थेटपणे छगन भुजबळवरती हल्ला करतायत आणि ज्या प्रकारे ते सांगतायत की काहीही करून आम्ही 50%च्या आत आरक्षण घेणार आहोत आणि काहीही करून आम्ही ओबीसीमध्येच आरक्षण मिळवणार आहोत, असं ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील सांगतात त्यामुळे कुठेतरी सरकारची सुद्धा अडचण होत आहे. कारण ज्या प्रकारे आपण बघतो की ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष सुद्धा पेटल्याचं मिळतं. ज्या प्रकारे छगन भुजबळ यांच्या गाड्या गेल्याच्या नंतर गोमूत्र शिंपडून वगैरे जागा स्वच्छ करण्याचा प्रकार होतो, तर अगदीच मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीमध्ये आज आपण बघितलं तर आंदोलनादरम्यान ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांचा ताफा गेला त्यावेळेस ओबीसी कार्यकर्त्याकडून सुद्धा गोमूत्र शिंपडून स्वच्छता करण्याचाच प्रकार चालतोय. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राचं वातावरण सुद्धा दूषित होताना या ठिकाणी आपल्याला दिसते. कारण महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो की महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, सगळ्यांनी एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे, सर्व जातींनी सुखाने नांदलं पाहिजे असं म्हणतो. पण ती जी सध्याची स्थिती आहे ती कुठेतरी गढूळ होताना संकेत आपल्याला एकंदरीत दिसते. त्यामुळे याच्यामध्ये राज्य सरकारने सुद्धा लक्ष घालणं हे फार गरजेचं आहे. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर एका बाजूला मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे, दुसऱ्या बाजूला मराठा वर्सेस ओबीसी असा वाद निर्माण होईल अशी स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. तिकडे जरांगे पाटील भुजबळांवर रोज टीका करतायत, त्या टीकेला छगन भुजबळ मंत्री असूनही उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि या सगळ्यानंतर आज क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होणं आणि या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे अवघ्या काही वेळातच आपल्याला समजणार आहे. कारण संकेत, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन अशा बेंच पुढे सादर केल्या जाते, अशा बेंच पुढे त्याची सुनावणी होते ज्यावेळी आपण बघितलं असेल तर ज्या बेंचकडं या पूर्ण खटला ज्या बेंचकडे असतो, ज्या प्रकारे आता बघितलं की आपण अशोक भूषण यांच्याकडे मराठा आरक्षणासंदर्भातील केस होती, परंतु ते आता रिटायर झालेले आहेत. त्यामुळे आता सर्वात सिनियर जे वकील आहेत, ज्यामध्ये चंद्रचूड असतील, जस्टिस DY चंद्रचूड असतील किंवा संजय किशन कौल असतील, संजीव खन्ना असतील, भूषण गवई असतील, यांच्या खंडपीठापुढे जी आहे ती क्युरेटिव्ह पिटिशनची सुनावणी होणार आहे. कारण ज्या वकिलांनी ज्या जजेसनी ही केस ऐकलेली आहे त्यांच्याच पुढे क्युरेटिव्ह पिटिशन सादर होत असते संकेत. आता या ठिकाणी हे जज काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर काही वेळापूर्वीच क्युरेटिव्ह पिटिशन असेल किंवा मागासवर्ग आयोगाच्या नेत्यांनी सदस्यांनी दिलेले राजीनामे असतील, तर या सगळ्यावर आज आम्ही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करू असं विधान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे जरसं आपण मागाशी चर्चा केली की जर सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन फेटाळली तर राज्य सरकारचा प्लॅन बी काय असेल याबाबतही आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. हे सगळेच अपडेट जे आहेत सुनावणीनंतरचे आणि आत्तापर्यंतचे सुद्धा हे आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत तो वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारच आहोत. त्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधलाय. पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत. आई महालक्ष्मी दुर्गा भवानी दर्शन घेऊन या महाराष्ट्रात जी शेतकऱ्यावर आपत्ती आली आहे, दुष्काळग्रस्त भाग निर्माण झाला आहे, दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे, अवकाळी पाऊस सुरू आहे आणि वारंवार महाराष्ट्रावर अशी आपत्ती येत आहे. नेमका शेतकरी भरडला जातो आहे. शेतकऱ्यांना दुष्काळातून बाहेर काढण्याकरता आणि पुन्हा या महाराष्ट्रात दुष्काळ येऊ नये याकरता आईला साकडं घातलं आहे. मी आज 38वी लोकसभा प्रवास योजना करतो आहे आणि संपर्क ते समर्थन अभियान या माध्यमातून जनसंवादही करतो आहे. मोदीजींच्या नेतृत्वातल्या 9.5 वर्षाच्या सरकारच्या संपूर्ण योजना, विश्वकर्मासारखी योजना, या सर्व योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या की नाही, पोहोचल्या असतील तर त्या पोहोचवाव्या, ज्या गेल्या असतील त्या योग्य पद्धतीने सुरू आहे का नाही याकरता एका लोकसभेत, आज धाराशिव लोकसभेत 600 वॉरियर्स याकरता आम्ही प्रवासी काढलेले आहेत. 600 वॉरियर्स 3.5 लाख घरी जाणार आहेत धाराशिव लोकसभेमध्ये आणि एक घरी जाऊन संपर्क ते समर्थन आम्ही करणार आहोत. मला विश्वास आहे की महाराष्ट्राचं जे जनमत आहे 47,400 लोकांना मी स्वतः भेटलो आहे या प्रवासामध्ये. 16 लोक सोडले तर बाकी सर्वांनी म्हटलं आहे की मोदीजी प्रधानमंत्री होतील. सर्व 18 पगड जाती, 12 बुलतेदार, शेंगदाणा विकणारा, फुले विकणारा, केळी विकणारा छोटा व्यक्ती म्हणतोय मोदीजी प्रधानमंत्री होतील. 98% महाराष्ट्र म्हणतोय मोदीजी प्रधानमंत्री होतील. आणि त्यामुळे 45+ जागा जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा 45+ जागा महाराष्ट्रातनं आमचे खासदार मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याकरता लोक निवडून देतील. आणि मला विश्वास आहे की पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार, एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादाच्या नेतृत्वातलं महाराष्ट्र सरकार, हे दोन्ही सरकारं महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणण्याकरता, धाराशिवच्या लोकसभेतले जे कामं शिल्लक आहेत ते पूर्ण करण्याकरता आज जे काही निवेदनं माझ्याकडे येणार आहे त्या निवेदनाचाही मी सरकारकडे मागणी करणार आहे. कारण एका जबाबदार पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळं माझी जबाबदारी आहे की धाराशिवच्या लोकसभेतल्या उर्वरित कामांना मदत करणे. राणा जगजितसिंगजी या ठिकाणी आहेत, आमचे संताजी चालुक्य जे आहेत, आमचे सर्व नेते या ठिकाणी आहेत
त्यांनी काही प्रश्न माझ्यासमोर मांडलेले आहेत, तेही आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. साहेब, मला एक सांगा, तुम्ही आता म्हणलं की आता राज्यात सध्या परत सत्तेत भाजप येईल असं म्हणतात. राज्यात आरक्षणाचा प्रश्न हा जो आहे तो धनगर आरक्षण असेल, मी राज्याची गोष्ट, राज्याची बाब मी विचारात घेतली नाही. मी असं म्हटलं आहे, मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या 9.5 वर्षाच्या योजना 3.5 लाख घरी जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि मला विश्वास आहे की मोदीजीवर 98% जनतेचा विश्वास आहे महाराष्ट्रातला. आणि म्हणून मोदीजी प्रधानमंत्री तिसऱ्यांदा होताना 45च्या वर खासदार महाराष्ट्रात निवडून येतील असं मी या ठिकाणी जबाबदारी सांगतो आहे. आणि हे याच्याकरता सांगतो आहे की शेवटी मोदीजींचा प्रयत्न आहे, मोदीजींचा प्रयत्न आहे आत्मनिर्भर भारताचा. मोदीजीचा प्रयत्न आहे जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राचं जनमत बघितलं आहे, जनमताकडे जातो आहे, घरोघरी फिरतो आहे. मला विश्वास आहे की चांगलं मत आम्हाला मिळेल. धाराशिव लोकसभेवर एक वाक्यता झालेली आहे. अजित पवार गट मागणी करतोय, शिंदे गट मागणी करते, भाजपचा आणखीन दावा त्या पद्धतीने आलेला नाही. धाराशिव एक वाक्यता. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. नमस्कार. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेते, उपस्थित पत्रकार मित्रो, विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून विदर्भाच्या भूमीमध्ये नागपूरला सुरू होत आहे. या उपराजधानीमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन आणि आज त्याच्या पूर्वसंध्येला आज महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. मी सर्वप्रथम बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आज अधिवेशनासाठी संपूर्ण विधिमंडळ आणि मंत्रिमंडळ नागपुरात आलेलं आहे. सर्व दोन्ही अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडून 3 वेगवेगळ्या दिशेचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आलेलं आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सर्वात ज्या असतील तर त्या महाराष्ट्रामध्ये झाल्यात. आणि 2022 मध्ये दंगलीच्या तब्बल 8,218 प्रकरणाची नोंद महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. ही त्या वर्षातील सर्वाधिक नोंद असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती आहे. महायुती सरकार आल्यानंतर राज्यात काय वाढलं असेल तर दंगली आणि बलात्कारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याची आपल्या सगळ्यांना लक्षात येईल. आता तर नागपूरमध्ये ज्या उपराजधानीमध्ये हे अधिवेशन होते आहे, या उपराजधानीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा संपूर्ण आता नागपूरची ओळख हळूहळू चोरांची नगरी म्हणून म्हणावं काय अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये या नागपूर शहरामध्ये सुरू आहे. दररोज साधारणतः 112 घरफोड्यांच्या घटना विदर्भासह नागपूरमध्ये होत आहे. याचाच अर्थ या राज्याची हे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यामध्ये शांतता भंग मोठ्या प्रमाणात होत आहे असं एकूण दिसतंय. जर महाराष्ट्राची ही ओळख असेल तर मग राज्यात गुंतवणूक कशी येईल? ज्या राज्यामध्ये दंगलीचं राज्य, ज्या राज्यामध्ये चोरांचं राज्य, ज्या राज्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं राज्य, ज्या राज्यामध्ये समाजामध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणारं राज्य म्हणून जर या राज्याची ओळख सत्ताधारी निर्माण करत असतील तर त्याचा निश्चितपणे गुंतवणुकीवर मोठा परिणाम झालेला आहे आणि होत आहे, हे इथे खेदानं सांगावं लागेल. खरं तर
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या ही माहिती आताच एनसीआरएफच्या अहवालातून आपल्या सगळ्यांना समोर आलेली आहे. गरिबी बेरोजगारीमुळे जगणं आता या राज्यामध्ये कठीण झालं आहे आणि त्यामुळे हे आत्महत्या केल्याचं अहवालात स्पष्टपणे नोंद केली आहे आणि म्हटलेलं आहे. महाराष्ट्रात एका वर्षामध्ये 22,746 आत्महत्या झाल्याची नोंद या अहवालामध्ये पाहायला मिळते आहे. कर्जबाजारीपणा असेलच्या विळख्यात अडकून आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करण्याच्या प्रमाणात संख्येमध्ये ही वाढ होताना दिसते आहे. शेती क्षेत्रामध्ये तर दर 1 तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करतायत हे याला आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. एनसीआरबी आकडेवारीनुसार 2022 वर्षात राज्यात सगळ्यात जास्त आणि नागपूरमध्ये तर नागपूरसह 2,503 चोरीच्या घटना घडल्या. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात खुनाच्या घटनेत महाराष्ट्र 3रा नंबर, बलात्कारात 4था नंबर आणि सायबर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्राचा 4वा क्रमांक आहे. आणि हे सर्व आपण बघत असताना या राज्यामध्ये अवकाळी पावसाने, अवेळी पाऊस, दुष्काळ गेल्या 4 वर्षापासून शेतकरी सातत्यानं या परिस्थितीशी झुंजतो आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आता अश्रू आहे. कारण सोयाबीनचं पीक गेलं, कापसाचं पीक गेलं. विदर्भातील धान आणि संत्रा या पिकावर या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं आहे आणि शेतकरी चिंतेत आहे. 2022च्या दुष्काळातील पैसे अद्याप शेतकऱ्याला मिळालेले नाहीत आणि शेतकरी सन्मान योजनेचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला होता. तो सुद्धा 50,000 रुपयाचा निधी मदत शेतकऱ्यांच्या पदरात अद्यापही पडलेली नाही. आणि यामुळेच महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त होताना यांना मात्र शासन आपल्या दारी ही मोठा इव्हेंट करण्यामध्ये सरकार आपल्याला दिसतो आहे. बीडमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सर्वात मोठ्या प्रमाणात दुष्काळ, पाणी टंचाई आणि अवकाळी पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांचे कंबरडं मोडलं असताना करोडो रुपये शासनाच्या तिजोरीतून खर्च करून तिकडे सरकार जाऊन शासन आपल्या दारी म्हणून डंका वाजवण्याचं काम करत आहे, डंका पिटण्याचं काम करत आहे. म्हणजे त्यांना शेतकऱ्याची चिंता नाही, तर त्या ठिकाणी जो इव्हेंट केला गेला, जेवढे मोठ्या प्रमाणात बॅनर, होल्डिंग, फटाके, हार, तुरे लावलेत, थोडी लाज तरी किमान सरकारला या संदर्भात असायला हवी होती. पण दुर्दैवानं शेतकऱ्याप्रती या सरकारला कुठलीही कणव नाही, शेतकऱ्याप्रती जिव्हाळा नाही, हे आता या ठिकाणी दिसून आलेलं आहे. महाराष्ट्रावर आपल्याला सगळ्यांना सांगताना या राज्यामध्ये अनेक विषय मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगताना 2-3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आपण लक्षात आणल्या पाहिजेत. आपल्या लक्षात आणून देतोय. आणि एक तर हा कालावधी इतका कमी आहे अधिवेशनाचा, प्रश्न खूप मोठे आहेत, अनेक प्रश्न आहेत. आरोग्य यंत्रणा कोलमडते आहे, शेतकरी सरकारच्या मदतीसाठी नजरा लावून बसलेला आहे. या राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे दिनवडे निघाले आहेत. भ्रष्टाचाराने या राज्यामध्ये कहर केलेला आहे. शासनाची तिजोरीची खुलेआम लूट केली जात आहे आणि अशा स्थितीमध्ये या प्रश्नावर चर्चाच होऊ नये म्हणून आमची आग्रही मागणी होती की हे अधिवेशन किमान 15 दिवस कामकाजाचे असावे. पण त्यातूनही या सरकारने पळ काढलं. यांना चर्चा करायची नाही असं आम्हाला त्या ठिकाणी. 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.